शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सध्या उत्सुकता आहे। गेल्या निवडणुकीत शिरूरमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांचा पराभव करून अशोक पवार हे निवडून आले होते। अशोक पवार हे या तालुक्याच्या राजकारणात अजित पवार यांचे समर्थक मानले जात होते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर आमदार पवार हे अजित पवार यांच्या पक्षात जातील असं बोलल्या जात होतं। मात्र आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांच्या पाठीमागे उभं राहत आपला पाठिंबा शरद पवारांनाच आहे असं जाहीर केलं। शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत प्रचार करत आमदार पवार यांनी कोल्हे यांच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिलं। पण या मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच निवडणूक लढवणार असल्याचं बोलल्या जात आहे। त्यामुळे हा मतदारसंघ सध्या चर्चेत आलाय। बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस शिरूर येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी अशोक पवार आमदार कसे होतात असं आव्हान दिलं होतं। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अशोक पवारांना घेरण्यासाठी अजित पवार कोणती नीती आणि डावपेच टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी शिरूर येथे झालेल्या जाहीर सभेत शिरूरच्या मंत्रिपदाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार अशोक पवार यांना मंत्री करू असं जाहीर केलं होतं। शिरूरबाबत दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं सध्या दिसून येतंय। राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव असे आमदार आहेत जे शरद पवारांच्या बरोबर राहिलेत। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर अशोक पवार हे मंत्री होणार हे निश्चित असल्याचं कार्यकर्ते सांगतायत। शिरूरच्या राजकारणात मागील अनेक वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं। विधानसभेच्या 6 निवडणुका लढवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता। 6 पैकी 2 वेळा ते भाजपाचे उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते। त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून निवडणुकी लढवल्या होत्या। आमदार पाचर्णे यांना मानणारा एक मोठा वर्ग या भागात आहे। आमदार पाचर्णे ज्या बाजूला जातील त्या बाजूला जाऊन मतदान करणारा हा मतदार होता। साहजिकच पाचर्णे यांच्या निधनानंतर त्यांचे हे हक्काचे मतदार कोणत्या बाजूला झुकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। विद्यमान आमदार अशोक पवार हे अभ्यासू, उच्च शिक्षित आणि प्रशासनावर पकड असणारे आणि साखर धंद्यातील जाणकार आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भक्कम साथ त्यांच्या पाठीशी आहे। 2 वेळेस शिरूरचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे। त्यामुळे आजच्या स्थितीत विधानसभेला त्यांचा पारडा जरा जड आहे असं मानलं जातंय। शिरूर तालुक्यातील कामधेनू असणारा रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना मागील 1 वर्षभरापासून बंद आहे। या कारखान्याचे 18,000 पेक्षा जास्त शेतकरी सभासद असून कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे। पवार यांच्या विरोधकांनी घोडगंगा बंद असल्यामुळे तालुक्यात पदयात्रा काढून अशोक पवारांना या विषयावरून घेरला आहे। त्याचबरोबर भाजपाचे उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांनीही घोडगंगा कारखान्याच्या विषयावर आंदोलनं केली आहेत। त्यामुळे घोडगंगा बंद असल्याचा फटका पवारांना बसणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। मी सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलो त्यामुळे कारखान्याला मदत आणि कर्ज नाकारलं जात असल्याचं पवार म्हणाले। पण हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे। या मतदारसंघात अजित पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। त्यामुळे अशोक पवार यांना सोपी वाटणारी निवडणूक अवघड बनू शकते। भारतीय जनता पक्षाने शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी तयारी केली आहे। यापूर्वी या मतदारसंघात विजयी झाल्याने हा मतदारसंघ भाजपला सुटला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी। सध्या भाजपाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष जयश्री पलांडे, त्याचबरोबर दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, पक्षाचे उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांची नावं चर्चेत आहेत। कंद यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले असून त्या माध्यमातून मतदारसंघावर केलेली विकास कामे त्याचबरोबर त्यांची अभ्यासू वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। तर भाजपाच्या पलांडे यांनी यापूर्वी शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवलेली आहे आणि माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची हक्काची असणारी मतपेढी ही राहुल पाचर्णे यांची जमेची बाजू आहे। संजय पाचंगे यांनी टोलसह विविध विषयांवरती आंदोलनं केली आहेत। त्यांनाही मानणारा एक मोठा वर्ग या भागात आहे। हे सर्व विधानसभेकरिता इच्छुक असले तरी जागा वाटपात ही जागा भाजपाच्या वाट्याला येणार की राष्ट्रवादीच्या यावरती पुढची सगळी गणितं अवलंबून आहेत।
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कटके हेही उमेदवारी करता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत शिरूरची जागा राष्ट्रवादी शरद पक्षाकडे आहे. असं असलं तरी शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके हे सुद्धा उमेदवारीकरिता दावेदार आहेत. मागील काही वर्षापासून मतदारसंघाची त्यांनी बांधणी केली आहे. त्यांनी मतदारसंघातील 20,000हून अधिक नागरिकांना उज्जैनची वारी सुद्धा घडवून आणली आहे. कटके हे सेनेचे उमेदवार असणार की इतर पक्षाचा झेंडा हाती घेणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण एकूणच शिरूर या मतदारसंघातली ही समीकरणं पाहिली तर या संघात चलती कोणाची होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघत रहा सत्य पे सत्ता.